काय रे आज लवकर कसा? अरे बॅच लवकर आटोपली. हा विसरलो, तू विनाला सांगितलंस ना कॅफेवर जाऊ नको, डायरेक्टली घरी ये. हा कळवतो. डन. राघव ते विनाच्या डोक्यात भलते घोळ घालू नको. कसले घोळ? ए उलट मी त्याला प्रिपेअर करतोय. अरे तुझं प्रिपरेशन त्याच्या अंगाशी येईल. राजा साधा मुलगा आहे तो, उगाच त्याला भलते सलते मार्ग शिकवू नकोस. हे बघ मी काही शिकवत नाही. ओके हे बघ तसं नाहीये तू. हे काय पुढच्या संडेला ह्या 2 मुलींना भेटायचं. बाबा आता तुम्हीच मला या समस्येतून सोडवा. हो अच्छा. तू एका दिवशी 2 मुलींना भेटतोयस. बघ ना यार, काय करू कळत नाहीये मला. ही नाही आवडली तर ती. अरे लग्न करतोयस का शॉपिंग करतोयस? 1 मिनिट, आजकाल लग्न अशीच जुळतात. हे बघ आजकाल फक्त 5 मिनिटं पण पुरेशी असतात लग्न जुळायला. हे काय नवीन आता? म्हणजे मुलीला किंवा मुलाला तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी भेटायचं, त्यानंतर हो नाही फायनल. तुला बरं याच्यातलं सगळं माहिती रे. नाही पण हे अरे मला नाही जमणार. अरे मला साधा एक शब्द तोंडातून काढायला 5 मिनिटं लागतात. अरे राघव प्लीज काहीतरी कर यार. या 2 मुलींसमोर मला स्वतःची फजिती नाही करून घ्यायची. टेन्शन मत ले डियर, होत जाएगा. आता मुलीला पटवायचं म्हणजे आधी तिची नस ओळखायला पाहिजे. ती एक कला आहे जी फार मोठ्या तपश्चर्येनंतर प्राप्त होते. म्हणजे आता मला हिमालयात जावं लागेल. यार याचं कसं होणार? तुला जर हिमालयात जावं लागलं तर माझा अभ्यास कधी कामाला येणार? आता ही मुलगी बघ, एकदम घरेलू टाइप्स वाटते. आईला स्वयंपाकात मदत करणारी. ती फोटोमध्ये दिसते त्याहीपेक्षा खूप बारीक दिसते असं तिला सांग. बघ ती पटते की नाही ते. हे नाही राघव, फोटोवरून एखाद्या मुलीला जज करणं हे चुकीचं आहे. हे मला पटते आणि मुळात मला हे सगळं प्रकरणच रिस्की वाटतंय. हा रिस्क या मुझे कभी शादी नहीं करनीला माझ्यापेक्षा जास्त कळतं का मुलींबद्दल? तो प्रश्न नाहीये. एक मिनिट, तिच्या प्रोफाईल मध्ये चेक कर. तिच्या हॉबीज रीडिंग आणि लिसनिंग म्युझिक असणार. हा नसेल तर काही हरायला तयार आहे मी. मुलींशी बोलणं सोडून दे. चेक कर, वाच. नाही, हॉबीज लिसनिंग म्युझिक आणि रीडिंग. राईट मिसेस मोरे? राईट. येतो काका. बाय बाय. किती बोलकाय ना हो हा. नालाय काय, एक नंबरचा नालाय. तुम्ही एवढे का चिडता त्याच्यावर? अरे तुला माहित नाही का डाव असतात त्या लोकांचे. तुम्ही उगाचच राग धरता एखाद्यावर नाही, या माणसावर. मला शक्य झालं नाही, ह्याला अकलवून लावीन. अरे असेल राजकारणाच्या घरचा पण मी सुद्धा काही कमी नाहीये. अरे तुला वाटलं का रे? हे बोलावलं काका? काही नाही, असं सहज आमचं घरगुती आपलं चाललं होतं. नाही मला वाटलं आवाज दिला. काय येतो. बाय बाय. बाय हसू नको. हसू. अरे यार सुमित प्लीज लवकर बाहेर ये ना यार. सुमित यार. काय? अरे हा बघ ना यार सुमित कधीचा. काय ग आज एवढ्या सकाळी सकाळी?
संडेला फिरायला जाणार होतो असं तू मला प्रॉमिस केलं होतंस. आज संडे. तू काही माझी पाठ सोडू नकोस. ऑफकोर्स नॉट. मी संपूर्ण दिवस प्लॅन केलाय. चहा घेणार आहेस? मी चहा टाकला. चहा दे. सुमित, आजचा दिवस. तुझा संडे जरी प्लॅन झालेला असला ना तरी माझा संडे अजून सुरू होतोय काव्या. अरे यार सुमित, त्या कडीचं काहीतरी करायला लागणार यार. किती त्रास होतो बघ ना. हाय. विनय, काय झालं? विनय. सुमित, काय झालं त्याला? पराई औरत ने उसे बिना कपड़ों के देख लिया. ओ थँक्यू. यस. सनी बोला, काय प्लॅन? सगळा प्लॅन रेडी आहे. आधी बघ, आधी आपण मस्त पैकी ना मूवी बघायला जायचं आणि त्यानंतर लंच, मग शॉपिंग आणि मग रात्री डिनरच्या वेळेला ना आपण. श्वास घे. आणि या सगळ्यामध्ये मला काही से आहे का? ऑफकोर्स नॉट. बघ, मी संपूर्ण दिवस प्लॅन केलाय तुझ्या त्या बोरिंग वर्कहॉलिक लाईफ मधनं ना छोटासा ब्रेक. ओके. थँक्यू. जरा तयार हो, तयार हो, तयार हो. जा जा जा. भाई लोग, आज अपन चिकन बनाएंगे. काय? तू कधी आली? बरं झालं आलीस ते. आज ये मास्टर शेफ राघव सबके लिए चिकन हैदराबादी बनाएगा. नो वेज. आज मी आणि सुमित बाहेर चाललोय. आधी आम्ही मूवी बघायला चाललोय आणि मग लंचला. हो की नाही सुमित? हो. 5 मिनिटात निघू ना आपण. जा जा, तयार हो, तयार हो. जा 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 जा. सुमित थांब. मी घरी चिकन बनवणार आणि तू बाहेर जेवायला जाणार. मेरे हाथ का बनाया हुआ खाना छोड़ के. नहीं, जाना. जा जा जा. बरोबर आहे. आता तुला घर की मुर्गी दाल बराबर आहे ना? नाही, जा जा जा. तू त्याला ना इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. त्याने मला प्रॉमिस केलं होतं की संडेला आम्ही बाहेर जाणार आहोत. सुमित, केलं होतंस ना प्रॉमिस? हो. केलं असेल ना, केलं असेल. पण त्याआधी त्याने मला प्रॉमिस केलं होतं. तो जेव्हा माझा रूम पार्टनर झाला ना तेव्हा केलं होतंस ना. हा हा हा, की या घरात जेव्हा कुठली मोठी गोष्ट घडेल ना तेव्हा तो हजर असणार आहे बोलला होतास ना. चिकन बनवणं काय मोठी गोष्ट आहे का? नसेल, पण हैदराबादी चिकन बनवणं ही तर मोठी गोष्ट आहे. हा खूप मोठा इव्हेंट आहे सुम्या. एक सोनेरी क्षण. या माणसाशी मला बोलायचं नाहीये. दुसऱ्यांची खेचायला खूप आवडतं. काय काय खेचायला आवडतं? नाही अगं, तो ना मला फक्त ट्रेनिंग देतोय, बाकी काय. विनय, तुला हा ट्रेनिंग देतोय? त्याच्या ट्रेनिंग पासून ना जरा सांभाळून राहा, नाहीतर मुलींच्या चपला घालशील. याआधी असं कधी झालं नाहीये आणि यापुढेही होणार नाहीये, कळलं? हिला सांग. तुझ्याशी बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. सुमित, त्याला प्लीज समजून सांग. आता का सुमित? आणि सारखं काय सुमित सुमित सुमित? तुझा बॉयफ्रेंड आहे?